बॅनर लावले, फोटो आहे पे सीएम शिंदे त्यांच्या मीच त्यांना सांगितलं की माझा फोटो तिथं लावू नका. माझे फारच फोटो सगळीकडे सुरू झालेत, म्हणलं जरा कमी करा. अरे होऊ दे ना बाबा, ही लाडकी बहीण योजना महायुती सरकारने आणलेली योजना आहे. त्याच्यामुळे ही महायुती सरकारची योजना म्हणल्यावर वेगवेगळे घटक पक्ष आपल्या परिंदा पण मांडण्याचा प्रयत्न करणार आणि आम्ही महायुती म्हणून आम्ही पण सगळे मांडण्याचा प्रयत्न. विधान परिषदेसाठी तुमची कोणी नावं ठरलीत का? कारण मध्ये त्याच्यावर कोणी नावं ठरलेली नाहीत. मध्ये तुम्ही जे काही टीव्हीला किंवा पेपरला मी इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाला बघितलं, त्याच्यात कुठलंही नाव ठरलेलं नाही. मलाच आपलं ऐकायला मिळालं, वाचायला मिळालं. आमची त्याच्यातनं करमणूक झाली. तुमच्यात त्या कार्यकर्त्याच्या रुपाली ठोंबरे म्हटल्या, मी तुम्हाला हे बाकीची चर्चा होण्याचं कारणच नाही ना. जर नावच ठरलेली नाही, जी बातमी होती ती बातमी चुकीच्या पद्धतीनं पसरवली गेलेली होती, त्याच्यावर त्याच्यात पुन्हा पुन्हा चर्चा करण्याचं कारण नाही. बारामतीमध्ये आज एक स्वाभिमान यात्रा सुरू होते योगेंद्र पवारांची. मी काय करू? तुमचा आशीर्वाद घ्यायला येणार आहेत ते. त्याच्यामध्ये तू ये बाबा, माझा आशीर्वाद सगळ्यांना देतो. योगेंद्र पवारांना तुमचा आशीर्वाद असणार. एक मिनिट, तुम्हाला सगळं माहिती आहे. तुम्हाला ना काय होतं, कुठले बाईट मिळत नाही. ही असं करतोय ह्याच्याबद्दल तुमचं काय, त्याने असं सुरू कर, मला काय घेणे देणे. जो तो आपापल्या परीने आपली संघटना वाढवण्याचा प्रयत्न, आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न, आम्ही महायुती वाढवण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या परीने करतो. समोरचे लोक त्यांच्या परीने प्रयत्न करतात. अजून एक तिसरी आघाडी पुढे आलेली आहे, ते एक तिसरी आघाडी, अजून चौथी आघाडी पण येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण MIMनी पण काही जागा जाहीर केल्यात अशी माझी माहिती आहे. 5-6 जागा का 7-8 जागा काही जाहीर केल्यात. आता काय झालेलं आहे, सगळ्यांनाच आमदार व्हायचंय. तरुणांना वाटतं की ही माझी पहिली संधी